या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघातून 65हून अधिक इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 22 जणांना तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून एकमेव अर्ज आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची मुलाखती होणार आहे। यातील किती इच्छुकांना उमेदवाराची लॉटरी लागते याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे। सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात झाली असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती आणखीन होणार आहेत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुतारीवर निवडणूक लढविण्यासाठी राज्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या दिसून येत आहे। तशी ती संख्या सोलापूर जिल्ह्यातही दिसून येत आहे। त्यामुळे सोलापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतात आणि कोणाला उमेदवारी मिळते याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे। सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून 5, माळशिरसमधून 3 इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे। तर करमाळा, बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सांगोला या मतदारसंघातून प्रत्येकी 2 उमेदवारीची मागणी केली आहे। सोलापूर शहर उत्तर व मतदारसंघातून मात्र एकमेव इच्छुक आहेत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।